पण ठाण्यामध्ये कलाकारांना आनंद या गोष्टीचा आहे, कारण दहीहंडीचा परफॉर्मन्स पण खूप कमाल असतो. तुझं खूप खूप स्वागत आहे. आपण नेहमी असं म्हणतो की वेगवेगळे परफॉर्मन्स वेगवेगळ्या ठिकाणी असतात आणि त्याची एनर्जी आपल्याला मिळत असते कलाकार म्हणून. आजची एनर्जी वेगळी आहे, कारण त्यांचीच एनर्जी एवढी जबरदस्त आहे की ती एनर्जी कलाकार म्हणून तुला मिळते. येस, खूप भारी वाटतं. एकतर संकल्प दहीहंडीचं माझं 4थं वर्ष इथे आणि इथे आल्यानंतर दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं बघायला मिळतं. आता इतके थर रचले जात आहेत आणि ज्या पद्धतीनं उत्साह आहे बापरे. म्हणजे मला असं वाटतं माझं सॉन्ग मी एन्जॉय केलंय, पण त्यांची एनर्जी बघून मी जास्त एन्जॉय केलं असं मला वाटतं. पण मला सांग ना, आता दहीहंडी आहे, तू महाराष्ट्राचा माहोल बघतेस, तू मुंबई ठाण्याचा माहोल बघतेस, या एनर्जीबद्दल काय सांगशील का? कारण इकडे मैत्रीचे थर रचले जातात, 10-10 थर रचत आहेत, म्हणजे एकामेकावर विश्वास ठेवूनच वर चढतात ना. किती महत्वाची ही गोष्ट आहे. एक्झॅक्टली, कारण याच्यामधून ना आपण एक लेसन घेऊ शकतो, ते म्हणजे एकमेकांच्या, म्हणजे तेच तुम्हीच सांगितलं की एकमेकांच्या बद्दलचा विश्वास. आणि आपले मला वाटतं की असे सणच असे आहेत की ते काही ना काहीतरी त्याच्यामधून आपल्याला मेसेज द्यायचा श्रीकृष्णानं गीतेत सुद्धा सांगितलं. जसं श्रावण असल्यामुळे मी गीता वाचतीये आणि मी आवर्जून सांगते की तुम्ही गीता वाचा, त्यामुळे श्रीकृष्ण कळतो आणि या सणापाठीमागचं एक कारण कळतं की तुम्ही किती नात्यांमध्ये तुमचा दृढ संकल्प असायला पाहिजे, विश्वास असायला पाहिजे, तरच आपण आपल्या यशापर्यंत पोहोचू शकतो. असं मला वाटतं की त्याचं काइंड ऑफ मेसेज असेल या सणांचा. आणि आपले इतके छान रंगीबेरंगी सण असतात आणि इतक्या उत्साहाने साजरे केले जातात. मला असं वाटतं की आयुष्यामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये येणारं संकट आहे ना, ते प्रत्येक महिन्यामध्ये जो सण आहे ना, तो सण अगदी वेगळं वातावरण निर्माण करून टाकतो. तर असा हा वेगळा आणि गतिकतेचा आणि ऊर्जेने भरलेला हा सण आहे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. हा आनंद तुला दरवर्षी मिळो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही बघू शकता, कलाकार सगळेच लोक आहेत, ती एनर्जी घेण्याचा प्रयत्न करतात. आणि ती एनर्जी का, तर दहीहंडीचा उत्सव खूप जल्लोषात आणि जोशात संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. नागेशसोबत श्रेयस पुढारी न्यूज ठाणे.